भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, अभ्यासक आहेत, संविधान अभ्यासक आहेत, म्हणजे फुले शाहू आंबेडकर चरित्राचे अभ्यासक आहेत. तुम्हाला सांगतो, आजच माझं आणि भुजबळ साहेबांचं सकाळी बोलणं झालं ह्याच पावननगरीमधून. आणि सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात, परंतु भुजबळ साहेब हे अत्यंत म्हणजे काय म्हणतो, त्यांच्या प्रामाणिकतेचं दुसरं नाव भुजबळ साहेब आहे. त्याच्यामुळं भुजबळ साहेबांच्या सोबत ओबीसी समाज आहेच हे, आणि संविधानवादी समाज आहेच, आणि राजकारणामध्ये उलटपालट होत असते. परंतु भुजबळ साहेब जे भूमिका घेतील ते विचार करूनच घेतील. भुजबळ साहेब म्हणजे या मला म्हणायचं नाही, त्या जरंगीला दिवाणी मोटरसारखं नाही आहे काम त्यांचं. त्याही घटनेवरून मोठं राजकारण सध्या पाहायला मिळतं विधानभवनात. त्याच्यात धनंजय मुंडे यांचे हस्तक, त्यांच्यावरती आरोप केले जातात. कसं पाहता या घटनेकडे? आपण त्या घटनेची माहिती घेतली किंवा आपली मागणी काय असणार एकंदरीत त्याकडे? बघा, मी हिंसेचं कोणत्याच समर्थन करत नाही, आणि मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसारखंच काम केलं पाहिजे. मग ते पोलीस अधिकारी बौद्ध समाजातले असो, ते पोलीस अधिकारी ते घोरबांड मराठा समाजाचा असेल किंवा वंजारी समाजाचा असेल. समाज वर्दी घातल्याच्या नंतर समाज नाही, वर्दी घातल्याच्या नंतर आरोपीला पकडणे, आरोपीला शिक्षा होणे हीच भूमिका असली पाहिजे. त्याच्यामुळं त्याही घटनेच्या बाबतीमध्ये मी म्हणजे हत्या किंवा हल्ल्याचं समर्थन करत नाही. त्याच्यावर योग्य ते सरकार, तपास यंत्रणा रिपोर्ट सादरच करतील, परंतु ते मेडिकल रिपोर्ट्स पाहिलेले नाहीत. हा मेडिकल रिपोर्ट पाहिला आहे. अशोक घोरबांड कोणत्या समाजाचा आहे, मराठा आहे का, याच्याशी मला देणं घेणं नाही, परंतु अशोक घोरबांड याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी स्पष्ट मागणी आहे. संसदेत असं भाषणात उल्लेख केलेला आहे की ज्या पद्धतीनं आंबेडकर बोललं जातं, तेवढं जर नाव देवाचं घेतलं असतं तर स्वर्गात जागा मिळेल, त्यावरून गृहमंत्र्यावर टीका होती. या वक्तव्याचं आपण समर्थन करताय का? हे पहा, काँग्रेसची डिवाइड अँड रूल पॉलिसी आहे, हलकट पॉलिसी आहे काँग्रेसांची. हे एखाद्या वाक्याची तोडमोड करून सांगण्यासाठी माहिर आहेत. हे नीच पातळी कुठपर्यंत गाठतील याची काही अमर्याद आहे. तुम्हाला सांगतो, बॅरिस्टर गांधींनी पहिल्यांदा हत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक केली होती, याचं उत्तर आहे का त्यांच्याकडं? आणि अमित शहाजींनी जे आहे उदाहरण देण्याचा प्रयत्न केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजीनामा काय होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती नेहरू घराणं कसं वागत होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीच नाही तर संविधानाच्या प्रती नेहरू घराणं कसं वर्तन करत होतं हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यातले काही वाक्य तोडून हे नीच पातळीला पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत या देशाच्या राजकारणाला काँग्रेसी. आणि म्हणून यांचा जेवढा धिक्कार करावा तेवढा कमी आहे. मला काँग्रेसचं नाही सांगायचं आहे, खरगेला हे सांगायचं आहे. खरगे आणि 54 वर्षाच्या राहुल गांधी की 52 वर्षाच्या अर्ध म्हाताऱ्या, तुला सांगायचं आहे, तू नाहकपणे जाती तेढ लावण्याचा प्रयत्न करू नको. शेड्यूल कास्टला, आंबेडकरी विचाराच्या, संविधानवादी विचाराच्या लोकांना नाहकपणे काहीतरी भाषेची तोडमोड करून कुठेतरी वनवा लागावा, माणसांच्या मनामध्ये गोष्टी फाटाव्यात. खरगे, लक्षात ठेव, येणारे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती शेड्यूल कास्ट समाजाचे असणार आहेत. हे संविधानाचा विजय आहे. खरगे, तुला मी सांगतो की भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये किती न्यायमूर्ती आजच्या तारखेला तपासून बघ. शेड्यूल कास्टचे, ओबीसीचे, महिला, हे काँग्रेसने कधी केलं का? उलट काँग्रेसनी, खरगे, इतिहास तपासून बघ. संविधानामध्ये मी पहिला माणूस होतो सांगणारा की संविधानाच्या पानावर रामराज्य रेखाटलेलं आहे. हे मी सांगितलेलं, मी ओपन केलं होतं. आणि आज अमित शहाजींनी सुद्धा त्या गोष्टीचा दुजोरा दिला, त्या गोष्टीवर चर्चा केलेली आहे. मग बुद्धाचे विचार संविधानामध्ये आहेत, मग भगवान महावीरांचे विचार संविधानामध्ये आहेत, प्रभू श्री रामचंद्राचं म्हणजे रामराज्य रेखाटलेलं आहे. त्याच्यामुळं मला असं म्हणायचं आहे की ही जी पातळी आहे, वैचारिक पातळी, ही काँग्रेस यांची ही कायमची भूमिका राहिलेली आहे. आणि म्हणून तशाच प्रकारे तुम्हाला सांगतो, मला असं म्हणायचं आहे की ह्या राजकारणाचा म्हणजे इतका म्हणजे उच्छेद झाला आहे काँग्रेस यांच्या की आपण जर बघाल तर काही पोलीस अधिकारी, अशोक काय त्याचं नाव,
घोरबाण नावाचा एक अधिकारी आहे. तो अधिकारी काही राजकीय जुन्या म्हणजे शरद पवारच्या राजकारणातल्या लोकांच्या, मी म्हणत नाही मराठा समाजाचा म्हणून, परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी एक सीमा राखली पाहिजे. आणि कोणत्या राज्याचं कोणत्या पक्षाचं सरकार आहे याच्यापेक्षा पोलीस अधिकाऱ्यांनी मर्यादेत काम केलं पाहिजे. आणि अशाच प्रकारचा राजकारणी लोकांचा हितचिंतक बनून राहणारा हा घोरबाण, याच्यावर 302चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो हे सुद्धा काँग्रेसी राजकारणाचा भाग आहे. आणि तुम्हाला सांगतो हा जो सूर्यवंशी नावाचा युवक जो विधी अभ्यासाचा युवक होता, त्या प्रकरणामध्ये त्या अधिकाऱ्यावर 302 आतापर्यंत कुणी मागणी केलेली नाही. मी मेडिकल रिपोर्ट्स पाहिल्याच्या नंतर मी माननीय राज्य सरकारला विनंती करेन आणि वेळ पडली तर आम्ही ह्या प्रकरणाला कोर्टापर्यंत नेऊ. कारण सूर्यवंशी नावाच्या युवकाचा मृत्यू नसून तो खून आहे. कारण मी स्वतः ते रिपोर्ट्स पाहिलेत, मेडिकल रिपोर्ट पाहिलेला आहे मी. आणि एका वडेरा समाजातून येणाऱ्या युवकाचा अशा प्रकारे निर्गुण हत्या करणं हे काँग्रेसी राजकारणाचा. आणि उद्धवचा जो खासदार आहे तिथला, काय नाव त्या खासदाराचं, जाधव, बंडू जाधव, या बंडू जाधव आणि ते जर असतील तर दोघांवर सुद्धा 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी सुद्धा मी या माध्यमातून मागणी करतो. हे काँग्रेसी राजकारणाचाच भाग आहे. तर ती अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरली गदा जी आहे 19 आणून नेहरूच्याच कालखंडामध्ये आणलेली होती. त्यामुळं गांधी नेहरूचं जे काँग्रेसी राजकारण आहे, गलिच्छ राजकारण आहे. आणि त्यांची जी पिल्लावळ आहेत, जी जरंगेसारखी, ती पिल्लावळं सुद्धा आज सुद्धा पावित्र्य राखत नाहीत. त्याचं कारण सांगतो. आज आईच्या दरबाराच्या द्वारावर गलिच्छ शिवीगाळ केली गेली. ही अत्यंत मला असं वाटतंय की माझ्यासारख्या भाविकाला, कष्टकऱ्यांसारख्या भाविकाला जे दुखावणारी आहे. आणि अशा प्रकारची अर्वच्च शिवीगाळ करून आईच्या मंदिराचं पावित्र्य घालवणं, मला असं वाटतंय की हे खूप खूप अपमानकारकच नाही, तर हे आईच्या आशीर्वादाच्या विरुद्ध जाऊन वर्तन आहे, असं माझं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.